छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती अन शेतकऱ्यांबद्दलचं धोरण हजारो वर्षे मार्गदर्शक ठरेल असंच आहे. म्हणून तर काळाच्या पुढचे पाहणारा दृष्टा महापुरुष म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील शेती धोरणांची पायाभरणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली. शेती अन शेतकऱ्यांना समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. महाराजांचे शेतीविषयक विचार अन कार्य आजच्या धोरणकर्त्यांनाही विचार करायला भाग पाडणारे आहेत. जमिनीचा रंग अन पोत पाहून सिंचन पद्धतीचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील शेत जमिनीचे एकूण 13 प्रकारात वर्गीकरण केलं होतं. त्यापूर्वी मलिक अंबरनं बागायत अन जिरायत या 2 भागात जमिनीची प्रतवारी ठरवली होती. इसवी सन 1667 ते 1669 या काळात शिवाजी महाराजांनी आपलं लक्ष जमीन महसुलाच्या व्यवस्थेकडे वळवलं. अचूक जमीन मोजणी करण्यासाठी शिवरायांनी अण्णाजी दत्तोची नेमणूक केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील संपूर्ण जमीन मोजायला घेतली. त्याकाळी शेतजमीन मोजणीसाठी विजापुरी दोरी किंवा निजामशाही मलिक अंबर काठी असे 2 एकक प्रमाण मानले जात. स्वराज्यातील शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी महसूलच्या दृष्टीने स्वराज्याचे 3 प्रांत केले. प्रत्येक प्रांतासाठी एक मामलेदार नियुक्त केला. या तिन्ही प्रांतातील महसूल पाहण्यासाठी पेशवे मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो आणि दत्ताजीपंत वाकणीस यांची मामलेदार म्हणून निवड करण्यात आली. पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्यावर कल्याण, भिवंडी, बारामावळ आणि वरघाट कोकणाची जबाबदारी सोपविण्यात आली. अण्णाजी दत्तो चौळ ते कोपळपर्यंतचा दाभोळ, राजापूर, कुडाळ, बांदा हा भाग पाहत होते. वाकणीस यांच्यावर दक्षिणेकडील वाई ते तुंगभद्रा नदी असा प्रांत सोपविण्यात आला होता. शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी प्रचलित असलेल्या निजामशाही मलिक अंबर काठीमध्ये छत्रपती शिवरायांनी काही बदल केले. त्याला शिवकाठी असं संबोधण्यात आलं. ही शिवकाठी 5 हात आणि 5 मुठ लांब म्हणजेच 82 तसू एवढी होती. तसूभर कमी ना जास्त हा वाक्प्रचार त्या एककावरून रूढ झाला आहे. आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास 110 इंच किंवा 280 सेंटीमीटर लांब एवढी ही शिवकाठी होती. 20 बाय 20 आकाराच्या शिवकाठीला एक काठी जमीन म्हटले जात किंवा एक पाण जमीन असेही म्हणायचे. आजच्या भाषेत बोलायचं म्हटल्यास 1089 स्क्वेअर फुटाचा एक गुंठा होतो. तर एक पाण किंवा एक काठी जमीन 1680 स्क्वेअर फूट एवढी होती. 20 पाण जमिनीचा 1 बिघा, 5 बिघे जमिनीचा 1 रुका, 24 रुके जमिनीला 1 चावर तर 2 चावर जमिनीला 1 तुपका म्हटले जात. जमीन मोजणीसाठी या एककांचा शिवकाळात वापर केला जात. शेतजमीन मोजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केलेलं हे काम सन 1678 साली जवळपास पूर्ण झाले. शिवकाठीच्या आधारे सर्व एककांचा वापर करीत स्वराज्याची सगळी जमीन शिवरायांनी मोजून काढली. त्याआधी मुघल बादशाह अकबर यांच्या नवरत्नातील राजा तोरडमल आणि निजामशाहीत मलिक अंबर यांनी जमीन मोजणीसाठी काही प्रमाणात प्रयत्न केले होते. शिवरायांनी मात्र संपूर्ण शेतजमीन मोजून एक क्रांतिकारी काम पूर्ण केलं. जमीन मोजून झाली त्यानंतर सिंचन व्यवस्थेच्या आणि महसुलाच्या दृष्टीने जमिनीची प्रतवारी ठरविण्याचे सर्वात महत्त्वाचे काम शिवाजी महाराजांनी हाती घेतलं. तोवर बागायती आणि जिरायत या 2 प्रकारात महसुलाच्या दृष्टीने जमिनीचे वर्गीकरण करण्यात आले होते. शिवरायांनी जमिनीचा पोत, जमिनीचा रंग, सिंचन सुविधा या सगळ्या बाबींचा बारकाईनं विचार करून स्वराज्यातील शेतजमिनीचं एकूण 13 विभागात वर्गीकरण केलं. अन त्या प्रत्येक विभागला नाव दिलं. अव्वल, दम, सीम, चारवट, बावेळ, खारवट, राहू, कारी, कुडायत 2, तुरवट, वरखस आणि मावळ अशा 13 प्रकारात शेतजमीन विभागल्यानंतर महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यात 4 महत्त्वाचे प्रकार ठरविले. अव्वल म्हणजे उत्तम, दम म्हणजे सामान्य, सीम म्हणजे हलकी अन चारवट म्हणजे जनावरांसाठी चराऊ जमीन. अधिक रयत, अधिक शेती, अधिक उत्पन्न, अधिक महसूल अन अधिक उत्पन्न. एकंदरीतच यातून रयतेची सुरक्षितता आणि कल्याण हा बहुआयामी हेतू शिवरायांच्या मनात होता. आज जशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते तशी त्यावेळी देखील यायची. पण त्याचा निपटारा करण्यासाठी शेतसारा माफी, सवलती तसेच कालवे पाटबंधारे यांसारख्या दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणल्या. शेती अधिक विकसित व्हावी या हेतूनं महाराजांनी शेतीची पाहणी करून तब्बल 3 वेळा शेतजमिनीची मोजणी करून घेतल्याच्या नोंदी इतिहास दप्तरी आहेत. स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून प्रत्येक गावातील जमिनीचे महसूल पत्रक तयार केले.
कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचेही पत्रक तयार केले, त्यालाच पीक पाहणी म्हटले जाते. शिवकालापासून हा शब्द आजही प्रचलित आहे. ब्रिटिशांनी नंतर या पद्धतीची नक्कल केली. जमिनीच्या प्रकारानुसार तिचा सारा ठरवला. शेतसारा 2 प्रकारे स्वीकारला जातो. एक नक्त म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकार मालाच्या स्वरूपात. बागायती पिकांचा रोख तर जिरायती पिकांचा शेतीमाल स्वरूपात शेतसारा स्वीकारला जात. शिवाजी महाराजांचे सारा वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यास म्हणजे आजच्या तलाठ्यास चोख व्यवहाराबाबत सक्त आदेश असत. पत्रकाप्रमाणे सारा वसूल करावा, जादाही नाही आणि कमीही नाही. सरकारी महसूल सरकारी खजिन्यात वेळेत जमा करण्यात यावा. अर्थात महसूल विभागाला पिकाचे रास्त मोजमाप करून न्यायोचित करवसुली करावी असा दंडक घालून दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृषी क्षेत्राला खूप मोलाचं योगदान दिलं आहे. रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं प्रधान सूत्र होतं. 1920 मध्ये महाराष्ट्रात शेतीविषयी अहवाल तयार करणारा इंग्रज अधिकारी मेजर जर्विस त्याच्या अहवालात म्हणतो, शिवाजीराजांचे राज्य जनतेच्या सहकार्यामुळेच विकास पावले. गोंधळ, लढाया आणि द्रोह करण्याच्या सार्वत्रिक वृत्तीचा हा काळ असूनही शिवाजी महाराजांच्या व्यापक धोरणामुळे महसूल व्यवस्था आणि जनता यांची स्थिती सुधारली. या लोककल्याणकारी धोरणांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही उपाधी प्राप्त झाली आहे.